आमच्या सातारच्या भाषेत बाप असला की भाऊकी आणि गावकी लायकीत राहते. ज्या ज्या मुलांचे माझ्या मित्रांचे वडील वारलेत ना, वाराईच्या 1-1.5 महिन्याआधी त्यांनी त्यांच्या मुलाला बँक बॅलन्स काय आहे, कसं टिकवायचं हे सांगितलं, गाडीचं किती आहे, आपल्यावर कर्ज किती आहे सांगितलं, दिदीचं लग्न लावायचं सांगितलं. आमचा अथर्व आहे मावशीचा मुलगा, तो 12वी पास झालता. वडिलांनी त्याला ट्रॅक्टर चालवायला शिकवला, 4 व्हीलर चालवायला शिकवली, आपल्या शेतात काय काय सांगितलं आणि 1-1.5 महिन्याने ते वारले. म्हणजे बापाला काय मला कळा ना, त्यांना कळतंय का काय माझी वेळ आली आणि ते जाताना पोराला सगळं शिकून जातात. किती बेकार गोष्ट आहे. आणि हे एक किस्से नाही, माझ्याकडे 7-8 किस्से ते की जायच्या आधी त्यांनी 1-1.5 महिने कसं त्यांना कळलं असेल की माझी वेळ आली. लय अंडररेटेड ह्या गोष्टी. मी नाही जड बोलत जास्त, कारण घेऊ शकणार नाहीत लोक. मी खूप बघितल्या असल्या गोष्टी, मला नाही सांगायच्या गोष्टी, पण हे खूप अंडररेटेड. आणि त्या पोरांसाठी किती असेल. सो मला असं वाटतं, जर कधी तुम्हाला बापाचा रागाला काय आला ना, तर तुझ्या अवतीभोवती पोरगा असं ज्याला बाप नाही त्याच्या भोवती बोलते, तुला 2 चापट्या ठेवून देईल. बाप खडूस असो, रागीट असो, प्रेमाळ असो, बाप असणं लय महत्त्वाचं. आमच्या सातारच्या भाषेत बाप असला की भाऊकी आणि गावकी लायकीत राहते. बोलताना खूप विचार करतात आपल्याशी, कारण आपल्या मागं बाप आहे. सो हे खूप वेगळं आहे. आणि मग म्हणून मी आता बोलतो पप्पांशी भरपूर.